हॅलो गाईज, तर कसे आहात तुम्ही? सो आज आपण बनवणार आहे पास्ता. जर तुम्हाला इझी आणि सिंपल वेनी आणि टेस्टी पास्ता हवा असेल तर हा व्हिडिओ तुमच्याकरता आहे. एंडपर्यंत नक्कीच बघा. खूप सिंपल रेसिपी आहे. इथे घेतलेलं आपण पॅन, त्यामध्ये आपण इथे थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे आणि इथे मी 3 टमाटे यूज केलेले आहे. त्याला हाफ कट मी केलेला आहे. टमाटर मी इथे जास्त यूज केलेलं आहे कारण की मला जास्त ग्रेव्ही हवी होती. इथे मी कांदा यूज केलेला आहे. कांदा मी इथे मीडियम साईजचा यूज केलेला आहे आणि इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे आणि लसूण मी थोडंसं घेतलेलं आहे. आणि शिमला मिरची मी इथे एक मीडियम साईजची शिमला मिरची जी आहे ते घेतलेली. मी इथे जास्त जास्त त्यांना बारीक असं चिरलं नाही आहे. त्याला बारीकच चिरायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे आणि त्याला झाकून ठेवून द्यायचं आहे. अगदी 5-10 मिनटाकरता आपण चांगलं याला होऊ द्यायचं आहे तेलामध्ये आणि त्याला झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता हे आपले जे आहे टमाटर आणि सर्व ऑलमोस्ट झालेलं आहे. आणि यावरची टमाट्याची जी स्किन असते वरची ती आपण काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता जसं मी काढलेलं आहे व्हिडिओमध्ये तसं दाखवलेलं पण आहे. तर ते आता आपण काढून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपण याला काढून घ्यायचं आहे. आणि इथे आपले व्हेजीस जे ते तेलामध्ये होऊन झालेले आहेत. तर आता आपण याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे. त्याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि त्यामध्येच आता आपण तेल टाकायचं आहे आणि त्या पेस्टला आपण यामध्ये टाकायचं आहे. पेस्ट जेव्हा आपण बनवत होतो मिक्सरमध्ये त्या टायमाला मी मेयोनीज टाकली होती. जर तुम्हाला टाकायचं तर तुम्ही टाकू शकता. आणि इथे मी थोडीशी हळद टाकलेली आहे. 1 चम्मच लाल मिर्च पावडर मी इथे यूज केलेली आहे. चवीनुसार मीठ मी इथे टाकलेलं आहे. आता याला आपण चांगलं हलवून घ्यायचं, चांगलं मिक्स करायचं आहे. याला आता चांगलं आपण तेलामध्ये 2-3 मिनटाकरता चांगलं होऊ द्यायचं आहे. चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपण. आता इथे एक मेन इन्ग्रेडियंट पास्ता मसाला इथे मी टाकलेला आहे. एक जो पॅकेट असतो आपला 5वाला तेवढा मी एक पास्ता मसाला टाकलेला आहे, इथे यूज केलेला आहे. आणि या पेस्टला आपण चांगलं हलवून घ्यायचं, चांगलं होऊ द्यायचं त्याला तेलामध्ये. याआधी तुम्ही कधी हा पास्ता असा टाईपचा पास्ता कधी बनवलेला आहे का? नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला. आणि दुसरी कोणती रेसिपी हवी आहे तेही नक्की कॉमेंटमध्ये सांगा, म्हणजे त्यानुसार आम्हाला व्हिडिओ बनवता येतील. आणि इथे आपली पेस्ट चांगली होऊ द्यायची आपण. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आणि ही पास्ता तुम्ही एकदा ही पास्ता रेसिपी जी आहे एकदा बनवून बघा. खूप छान लागते आणि खूप सोपी पद्धत आहे बनवायची. खूप इझिली आपला जो पास्ता आहे तो रेडी होऊन जातो. आपल्याला याच्याकरता जास्त काही मेहनत वगैरे करावी नाही लागत. सो इथे आता मी इथे बटर टाकलेलं आहे थोडं. 2 क्यूब बटरचे मी इथे यूज केलेले आहे. यामध्ये मी थोडंसं दूध टाकलेलं आहे. 3 चमचे मी इथे दूध टाकलेलं आहे. इथे डार्क सोया सॉस मी इथे यूज केलेला आहे. ग्रीन चिली सॉस मी इथे टाकलेला आहे. आणि आता आपण याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं त्याला हलवायचं म्हणजे ते सर्व जे आपण बटर आणि जे सॉस वगैरे टाकलेले आहे ते मिक्स होतील. इथे आम्ही स्पायरलवाला जो असतो आपला तो पास्ता मी इथे यूज केलेला आहे. जर तुम्हाला इथे जो आपला स्पायरलवाला पास्ता असतो तो मी इथे यूज केलेला आहे. आणि इथे आता रेड चिली सॉस आपण टाकलेलं आहे. थोडंसं जास्त नाही टाकलं, थोडंसं कसं टाकलेलं आहे. आणि जर तुम्हाला मॅक्रोनीची रेसिपी हवी असेल तर नक्कीच कॉमेंटमध्ये सांगा. आपल्या आधी पण मॅक्रोनीचे जे पास्ता आहे त्याची रेसिपीजचे व्हिडिओ आहे ऑलरेडी चॅनलवर, तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि इथे आपण थोडासा पास्ता मसाला टाकलेला होता आणि चाट मसाला आपण इथे टाकलेला होता. आणि आपला जो पास्ता आहे जो आपण बॉईल करून घेतलेला होता तो आता यामध्ये आपण टाकायचा आहे आणि चांगलं याला मिक्स करायचं आहे, म्हणजे ते पूर्ण जो पेस्ट आहे ती चांगली मिक्स होऊन जाऊ याच्यासोबत. अँड आय होप की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. जर आवडली असेल तर नक्कीच कॉमेंट करा. आणि दुसरी रेसिपी कोणती हवी आहे तीही कॉमेंट करा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब.
and thank you for watching. Love you all guys.